भगवान बाबा हनुमान को प्रणाम। देवी को प्रणाम। परमात्माए प्रणाम। परमात्माए परमपूज्य परमात्मा शोकमंडल वर्तमान नगर नागपूरच्या वतीने महान गजी बाबा विद्येजीच्या आदेशाप्रमाणे आजची पंधरवाडी चर्चा आहे। विद्येजी राघोडकर यांच्या निमित्ताने नुकती सुरुवात झालेली आहे। या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमान उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। तसेच सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान गजी बाबा विद्येजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। तसेच वाराणसी डुबलीकर सुद्धा उपस्थित आहेत। आयना सुद्धा माझा प्रणाम। तसेच इथे बसलेले सर्व सेवक सेविका बालसेवक सर्वांना माझा नमस्कार। या मार्गामध्ये जोही कोणी आलेला आहे तो दुःखी झालेला आहे, कोणी दारूच्या व्यसनापासून पीडित झालेला होता, तर कोणी वैधवान्यापासून। जेव्हा आपण परिपूर्ण बर्बाद होतो तेव्हा आपल्याला या मार्गाची आठवण येतो। जोपर्यंत आपण पीडित दुःखी होत नाही तोपर्यंत आपल्याला या मार्गाची आठवण येत नाही। जेव्हा आपल्याला पूर्ण आपल्याकडचा पैसा पाणी सर्व खतम झालेला राहतो तेव्हा आपल्याला कोणीसुद्धा विचारत नाही, तेव्हा आपण एका भगवंताच्या मार्गामध्ये प्रवेश करतो। आणि जेव्हा 4 तत्व 3 शब्द 5 नियमाच्या काटेकोरप्रमाणे पालन करतो तेव्हा आपले दुःख नष्ट होते। हे सुद्धा आमचे अनुभव आहे। माझा एक लहानसा अनुभव आहे। जेव्हा मी मागच्या वर्षी उन्हाळ्याच्या माझ्या सीजन चालू होता ट्रॅक्टरच्या कुत्राच्या मशीनच्या, जेव्हा मी ट्रॅक्टर घेऊन सायंकाळची वेळ होती 9-9:30 वाजताची, मी ट्रॅक्टर घेऊन गावापासून 25 किलोमीटर दूर असेल कुटार खाली करायला रात्री आम्ही जात असतो। तेव्हा जात असताना गावापासून 4-5 किलोमीटर दूर गेल्याच्यानंतर एक ट्रॅक्टर होता आणि ट्रॅक्टरच्या मागं 2 टाल्या जोडलेल्या होत्या टालीला टाली लावून। तेव्हा मी गावापासून 5 किलोमीटर दूर गेल्याच्यानंतर ट्रॅक्टर माझ्या असा एका पाटामध्ये गेला। मला भानसुद्धा नव्हता। जेव्हा माझ्या ट्रॅक्टर पाटामध्ये गेला माझ्या ट्रॅक्टरने पलटी मारलं नव्हतं, दोनही टाल्या पलटी मारलं आणि मी कुठं पडलो होतो का पडलो होतो मलासुद्धा होश नव्हता। पण मला त्या भगवंताची कृपा होती। जेव्हा मी पडलो तेव्हा मी उठल्याच्यानंतर जेव्हा मी बाहेरवर निघालो तर बाहेरचे लोक म्हणत होते का हा ट्रॅक्टरमध्ये दबला। पण जेव्हा मी बाहेर निघालो ते मलाच विचारत होते का ट्रॅक्टरमध्ये कोण दबला। तेव्हा मी त्याला सांगितलं का ट्रॅक्टर मीच चालवतो, पण त्या भगवंताची कृपा होती का माझ्या अंगापायाला कुठंच खरूट लागली नाही, कारण मी 4 तत्व 3 शब्द 5 नियमाच्या कटोकटप्रमाणे पालन करत होतो। मी घरी आलो तिथून की तेथी जो माणूस आला तो तसा विचारतच लागला होता। मी त्या विचारण्यामुळे मी कन्फ्यूज झालो होतो। तेव्हा मी घरी आलो ते ट्रॅक्टर वगैरे तसेच राहू दिलो। मी घरी आलो भगवंतासमोर प्रार्थना केलो आणि योग मागतलो, भगवंता माझी कुठेतरी चुकी झाली असं, मी कुठंतरी 4 तत्व 3 शब्द 5 नियमाच्या पालन करता कुठंतरी मी चुकलो। ती चुकी माझ्या लक्षात आणून द्या, कारण मी त्या चुकीचा कुठंतरी पश्चाताप करीन आणि ते चुकीची सोडवणूक करीन। पण माझ्या हातानं चुकी झाली नाही झाली ते मला काही आठवणीत नाही। भगवंताला ते माझ्या लक्षात काही आणून दिली नाही। म्हणून जो शेवट 4 तत्व 3 शब्द 5 नियमाच्या काटाकोरप्रमाणे पालन करत त्याच्या पायाला सुद्धा काटा घडणार नाही, हे माझे अनुभव आहे। एवढे बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो। सर्वांना माझे